मंडळी नमस्कार. आपल्यासोबत आज तालुका कृषी अधिकारी सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना काय सांगाल, तुमच्याकडून काय मदत होणार आहे सध्याच्या आजच्या आपल्या स्टॉलमध्ये काय पाहायला मिळेल? पलूस तालुक्यामध्ये राज्यस्तरीय यशवंतराव कृषी प्रदर्शन दिनांक 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर रोजी या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. तर पलूस तालुक्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील या कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग घ्यावा. तसेच हे कृषी प्रदर्शन पाहावे. या कृषी प्रदर्शनामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन वराठीचे जे फळपिकं असतील, फुलपिके असतील, पालेभाजी पिकं असतील ते पाहावेत. इथल्या परत आधुनिक यंत्रसामुग्री वगैरे जे या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत, या सर्व शेतकऱ्यांनी याचं तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो. नक्कीच सर, या ठिकाणी पाहू शकता स्टॉलमध्ये कशा प्रकारच्या व्हरायट्या, वेगवेगळे फुलं, फळं, पालेभाज्या, फळभाज्या आलेल्या आहेत आणि पदाधिकारीसुद्धा आपल्यासोबत आहेत. मॅम नमस्ते. काय मिरचीची काय खासियत आहे? मार्केटमध्ये सरासरी तिला काय दर मिळतो शेतकरी बांधवांना? 150 ते 200 रुपयामध्ये जाते. हॉटेलला मोठ्या हॉटेलमध्ये घेतात. पाहू शकता मित्रांनो, चांगल्या प्रकारच्या व्हरायटी या ठिकाणी कशा प्रकारे पाहायला मिळतील. याची खासियत पाहू शकता, सगळ्यात मोठी साईज आहे. आणि कोणत्या जातीचं आहे मॅम हे? रेमो या व्हरायटीचे आहे. रेमो व्हरायटीचं आहे. पाहू शकता या ठिकाणी पेरूसुद्धा आहे. पेरूची साईज जर पाहिली तर 1 किलोच्या आसपास आहे. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत कांबळे सर आहेत. सर, या पेरूची किती किलोची एक क्वांटिटी आहे? हे 250 ग्रॅमचा, 250च्या वरती ग्रॅमचा हा पेरू आहे. हा पलूस तालुक्यातील बजरंग अण्णासाहेब पाटील, गाव नागठाणे यांच्या शेतातला हा पेरू आहे. याचं वाण बियाणार आहे. शेतकरी बांधवांना शेती फायद्याची करता येते. याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. आणि शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी या ठिकाणी प्रशासनसुद्धा सज्ज आहे. तर मंडळी, नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करू नका. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या फळंच्या सुद्धा व्हरायट्या पाहायला मिळतील.